प्रॉपर्टीच्या वादातून चौघांनी एका महिलेला मारहाण केली आहे। अशोका मार्ग परिसरात ही घटना घडली आहे। शिबू जोश, निखत सुहेल शेख आणि अंजुम नदीम शेख आदींनी समीना वली सय्यद या वृद्धेला मारहाण केली आहे। अशा घटना वारंवार घडत असून पोलीस कारवाई होत नसल्यानं आरोपी निर्ढावले असल्याची भीती समीना सय्यद यांनी व्यक्त केली आहे। चाललाय म्हणजे ते लोक आमच्या घराची प्रॉपर्टीचं ते त्यांना हवी आहे ती प्रॉपर्टी, तर केव्हाचा मला त्रास होतो आहे। मी खूप कंप्लेंट्स दिलेल्या आधी पण कमिशनर साहेबांकडे आणि मुंबई नाका पोलीस, पण त्या दिवशी मी माझी बहीण राहते, ती आता नवीन घर घेतलं तिने अशोका मार्गला तर तिथं मी चालली होती, म्हणजे माझं रोजचं टाईम येते तिथे। या लोकांनी शिबू जोस, सुहेल शेख, निखत शेख आणि अंजुम शेखनी मला अडवलं आणि मला बोलायला लागले का तू आम्हाला प्रॉपर्टी तुझी ताब्यात आमच्या दे आणि तू सगळे पेपर्स आत्ताच्या आत्ता साईन कर, आणि मारपीट केली आणि त्यांनी कटरनी मला मारलं, हे दोघी तिघींनी मिळून। आणि इतकं माझं सगळ्याकडे मला इतकं लागलं होतं। पण माझं असं म्हणणं आहे की मी नेहमी जाऊन तक्रार केलेली आहे, पहिल्यांदा नाही केली आहे, तर त्यांनी काहीतरी कारवाई करायला पाहिजे। आणि खूप म्हणजे आता FIR रजिस्टर झाला आहे, पण तेवढ्यातच नाही होणार ना, त्यांना अरेस्ट पण करायला पाहिजे ह्या लोकांना, कारण की प्रॉपर्टीसाठी नाशिकमध्ये असे मर्डर झालेले आहे। आणि मला माहिती आहे का असं माझ्याबरोबर पण घडणार आहे, माझ्या मुलांबरोबर की कधी मिळेल, हे एवढी हिंमत झाली त्यांची, त्यांना माहिती आहे एवढे कंप्लेंट्स टाकते ही आम्ही करतो, काहीच नाही होत, म्हणून आणखी हिंमत वाढत चालली त्यांची। आणि माझे डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, ते इथं जातात कामासाठी, तर आमच्या सर्वांच्या जीवाला आम्हाला काय झालं ना, मग ही प्रॉपर्टी त्यांना मिळणार आहे। हीच नाही, दुसरी पण माझी आहे महात्मा नगरची, ही सगळी प्रॉपर्टी त्यांना मिळणार आहे। त्यांना सगळ्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्हाला काहीतरी होणारच आहे नक्कीच ते। पोलिसने काय केलं नाही तर कारवाई, म्हणजे फक्त FIR रजिस्टर करून फायदा नाही ना, उपयोग नाही, त्यांना अरेस्ट करायलाच हवं। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।